नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय पुणे मेट्रो रेल्वे इथं एक जाहिरात निघालेली आहे. अनुभवी लोकांकरता ही जाहिरात असून वेतन जे आहे ते 1,50,000 ते 3,00,000पर्यंत इथं वेतन मिळत आहे. यासोबतच वेगवेगळ्या पोलीस भरती, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, बँकिंग जॉब, शिक्षक भरती यासारख्या वेगवेगळ्या आपण जे जॉब शोधत आहात त्या संदर्भातल्या ऑफिशियल ॲडव्हर्टाईज करता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर पुणे मेट्रो इथं ही जी जाहिरात निघालेली आहे त्या संदर्भातली ऑफिशियल जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात. त्याच्यामध्ये आपण बघतोय की जी पदं आहेत ती पदं एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सिव्हिल अंडरग्राऊंड आणि चीफ प्रोजेक्ट मॅनेजर जे आपण म्हणतो ते एक पद आहे. याच्याकरता 3,00,000पर्यंत पेमेंट असून वयाची जी कमाल वयोमर्यादा आहे ती 57 वर्ष आहे. या संदर्भातलं जे एज्युकेशन आहे ते तुमचं BE किंवा BTech हे सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं असावं. याशिवाय तुम्हाला जो अनुभव आहे तो अनुभवसुद्धा बघा आपल्याला इथं जो एकूण अनुभव जो आहे तो बघा IDA एक्सपिरियन्स, IDA कॅन्डिडेट करता जो 25 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला गरजेचा आहे. याशिवाय CDA कॅन्डिडेट करता सुद्धा 25 वर्षाचा गॅझेटेड ग्रुप ए सर्व्हिसचा रेल्वे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचा. याशिवाय ॲटलिस्ट 6 वर्षाचा सर्व्हिस SAG किंवा HAG लेवलला पॅरेंट ऑर्गनायझेशनमध्ये असावं. त्याशिवाय चीफ प्रोजेक्ट मॅनेजर या पदाकरता CDA कॅन्डिडेट करता 19 वर्षाचा अनुभव आणि आपल्याला याशिवाय दुसरं जे पद आहे ते दुसरं पद बघा इथं आहे. ओके, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून हे जे पद आहे पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन, तर इथं 2,00,000 आपल्याला 2,80,000पर्यंत आपल्याला इथं वेतन मिळत आहे. याशिवाय आपल्याला इथला जो अनुभव आहे तो सुद्धा अनुभव गरजेचा आहे. तो 19 वर्षाचा अनुभव आपल्याला असणं गरजेचं आहे. तिसरं जे पद आहे ते चीफ प्रोजेक्ट मॅनेजर इलेक्ट्रिकल हे जे पद आहे याच्यामध्ये आपण बघताय किंवा BE किंवा BTech हे इलेक्ट्रिकलमध्ये कंप्लीट झालेलं असावं आणि आपल्याला या पदाकरता सुद्धा 19 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. याशिवाय जे चौथं पद आहे ते जनरल मॅनेजर ह्युमन रिसोर्स, तुम्हाला फुल टाईम MBA कंप्लीट झालेलं असावं. याशिवाय अनुभव सुद्धा गरजेचा आहे. पाचवं जे पद आहे ते आहे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर PST, याच्यामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये आपलं BE BTech कंप्लीट झालेलं असावं आणि या संदर्भामध्ये सर्व काही पेमेंट्स आहेत ते पेमेंट्स अतिशय चांगले असून आपल्याला या संदर्भातली ही जी जाहिरात आहे ती www.mahametro.org या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला अप्लाय करत असताना आपल्याला जी शेवटची तारीख आहे ती शेवटची तारीख इथे दिलेली आहे. तर 15/5/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे. याशिवाय आपल्याला इतर काही अटी शर्ती आहेत ज्याच्यामध्ये आपण बघू शकताय की आपल्याला काही ॲड्रेस पण इथं दिलेले आहेत. तर महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला आहेत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये ठळकपणानं तुम्हाला या संदर्भातली जी ॲप्लिकेशन फी आहे ती SC ST आणि वुमेन कॅन्डिडेटला ₹100 असेल. अनरिझर्व आणि OBC कॅन्डिडेटला ₹400 तुम्हाला नॉन रिफंडेबल फी असेल. याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस पर्सनल इंटरव्ह्यू होईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन आणि सिलेक्शन प्रोसेस विथ जज डिफरंट फॅक्ट्स ऑफ नॉलेज, स्किल, एक्सपिरियन्स, एक्सपर्टाईज, ॲप्टिट्यूड आणि फिजिकल फिटनेसवरती ठरवलं जाईल. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून अर्ज करण्याचं ठिकाण टू जनरल मॅनेजर HR मेट्रो भवन G+3 फ्लोअर डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन न्यायमूर्ती रानडे पाट शिवाजीनगर पुणे 411-005 आणि शेवटची तारीख लक्षात ठेवा 15/5/2026. आणि ऑफिशियल वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात आपल्याला मिळालेली आहे ती www.mahametro.org. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.